नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दत्त कारखान्याची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याचं चित्र स्पष्ट होणार शनिवारी। शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये 53 पैकी 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत। ऊस उत्पादक अ वर्ग सभासद गटातून 10 तर ऊस उत्पादक मागासवर्गीय गटातून 1 आणि महिला ऊस उत्पादक गटातून 2 असे एकूण 13 उमेदवारांचे 14 अर्ज अवैध ठरले, तर चारही गटातील 40 उमेदवारांचे 69 अर्ज वैध ठरले, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिली। श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 53 उमेदवारांनी 83 अर्ज दाखल केले होते। गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा सहाय्यक उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या उपस्थितीत पार पडली। या छाननी प्रक्रियेत ऊस उत्पादक वर्ग सभासद गटातून तानाजी डोंगरे, संजय घेवडे, विजय महाडिक, बापूसो जगनाडे, संभाजी माने, शिवाजी मोडके, सुशांत नाईक, राजाराम जाधव, शहाजी गावडे, शामराव पाटील यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले। अ वर्ग महिला ऊस उत्पादक गटातून सजाबाई भोगावे, पार्वती कोळी यांचे अर्ज अवैध ठरले। मागासवर्गीय ऊस उत्पादक गटातून अनिल भोसले यांचाही अर्ज अवैध ठरला। दरम्यान छाननी प्रक्रियेनंतर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अ वर्ग ऊस उत्पादक गटातून 30 तर मागासवर्गीय ऊस उत्पादक गटातून 2, अ वर्ग महिला ऊस उत्पादक गटातून 5 तर ब वर्ग बिगर ऊस उत्पादक व संस्था गटात 3 अर्ज असे चारही गटातील 40 उमेदवारांचे 69 अर्ज शिल्लक राहिलेत। शनिवार दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे। यानंतर उमेदवारांच्या चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे। अर्ज माघारीनंतरच दत्तची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।